हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनस्क्रिप्टेड सोल्स. अनस्क्रिप्टेड सोल्स एक असा पॉडकास्ट चॅनल आहे जिथे रॉ, रिअल अँड अनरिअलिस्टिक गोष्टी आपण एकदम फ्रीली डिस्कस करतो. सो तुमचं आमच्या अनस्क्रिप्टेड सोल्सच्या जगात स्वागत आहे. सौंदर्य हे केवळ चेहऱ्यावर नसतं, आत्मविश्वासात असतं. सिंहासनावर बसणं महत्त्वाचं नसतं, महत्त्वाचं असतं समाजासाठी उभं राहणं. आज आपल्या अनस्क्रिप्टेड सोल्सवर येत आहे एक अशी व्यक्ती जी फक्त ब्युटी पेजंट जिंकली नाही तर समाजासाठी पॉझिटिव्ह चेंजेस पण घडवून आणले आहेत. ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना ती महिलांना त्यांचा हक्क मिळवून देते, ती त्यांच्या हक्कांसाठी झटते. एक अशी ब्युटी क्वीन आज आपल्याला जॉईन करत आहे. ही स्टोरी असणार आहे एका क्राऊनच्या पलीकडची. सो ज्योतिताई, स्वागत आहे तुमचं आमच्या अनस्क्रिप्टेड सोल्सच्या जगात. थँक्यू. वेलकम. सो ज्योतिताई, तू फक्त एक ब्युटी क्वीनच नाही आहे, तर तू एक गव्हर्मेंट ऑफिसर आहे, सोशल वर्कर आहे. त्यासोबतच तुला शायरीचीसुद्धा आवड आहे आणि आता नव्यानेच एक सुरू झालेली अँकरिंगची जर्नीसुद्धा आहे. तर या सगळ्यांमध्ये तुला सगळ्यात जास्त आवडणारा असा रोल कोणता? खरं तर आयुष्य जगत असताना आपण आयुष्याच्या पटलावरती एकच रोल प्ले करतो असं नाही आहे. आपण जीवन जगत असताना कधी कुणाची मुलगी, कधी बहीण, आई, कुणाची पत्नी असे विविध रोल आपण प्ले करत असतो. पण या भूमिका साकारत असताना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण करायची असेल त्यावेळेस शालेय जीवनापासून ही एक आवड माझ्यामध्ये निर्माण झाली आणि समाजसेवेकडे माझा जास्त फोकस आहे. तो आज मी त्या क्षेत्रामध्ये जास्त काम करते आहे. येस. आणि समाजसेवेचं हे बाळकडू मी माझ्या आईकडून घेऊन मग या रोलला न्याय देण्याची भूमिका आज मी या क्षेत्रामध्ये निभावते आहे. आणि जसं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की अँकरिंग असेल किंवा सिंगिंगची आवड असेल, शायरी असेल, एक गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून माझ्यामध्ये जे बाळकडू मिळालं ते समाजसेवेचं आहे आणि त्या भूमिकेला मी न्याय देत आहे आज. ओव्हरऑल तुम्ही एक मल्टी टॅलेंटेड आहात. येस. जसं ज्योतिताई, आता तू गावाकडून येतेस. येस. तर लहानपणापासून गावाकडे राहिलेली मुलगी एक दिवस मिसेस युनिव्हर्स बनेल असा कधी विचार केला होतास का? नाही, अजिबातच नाही. असं मनातही कधी आणलं नव्हतं. एक समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून समाजासाठी काहीतरी करायचं आहे हे म्हणून मी या क्षेत्राकडे वळाली. आणि माझ्या आयुष्याचा प्रवास जर सांगायचं झालं की एक ग्रामीण भागापासून तर मिसेस युनिव्हर्सपर्यंतचा जर माझा प्रवास सांगायचा झाला तर मी एक सर्वसाधारण कुटुंबातली, मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. आई माझी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामाला होती आणि वडील ST डेपोमध्ये कामाला होते. पण शालेय जीवनापासून जर बघायचं ठरलं तर शाळेत असल्यापासून वक्तृत्वाची आवड होती. अनेक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळवली. त्याचबरोबर सिंगिंगचीही आवड होती आणि शाळेत असताना सुंदर हस्ताक्षर स्पर्धेपासून, चित्रकला स्पर्धेपासून तर नृत्य स्पर्धेमध्ये अशा अनेक स्पर्धांमध्ये मी पारितोषिकं मिळवली. आणि माझ्यातले हे विविध कलागुण ओळखून माझ्या शिक्षकांनी किंवा माझ्या कुटुंबियांनी मला प्रमोट केलं. आणि जी प्रोत्साहन असतं, जी आपल्या पाठीवरती एक शाबासकीची, येस, जी पाठीवर आपल्या शाबासकीची थाप मिळाली पाहिजे योग्य वयामध्ये, ती मला मिळाली. आणि त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या प्रेरणास्थानामुळेच, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी या क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकली. तुमच्यात पण ते पोटेन्शियल होतं जे त्यांनी ओळखलं. येस. त्याच्यामुळे तो पुशबॅक पण त्यांनी. येस 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 तो खूप महत्त्वाचा होता. सुरुवातीला हा प्रवास खूप खडतर होता. जे 2009ला 2008पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं. BSc ॲग्री कंप्लीट केलं मी. आणि त्यानंतर 2009ला नुकतीच ग्रामसेवकांची एक्झाम आली. त्या एक्झाममध्ये मी परीक्षेत फॉर्म भरला होता जस्ट. आणि फॉर्म भरल्यानंतर मग येस फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यातही म्हणजे ती परीक्षा फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावर स्टे आलेला. आणि मग एक दिवस आधी माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं की अशी अशी एक्झाम आपण फॉर्म भरला होता, स्टे आलेला होता, ती एक्झाम उद्या आहे म्हणून, तर तुझं हॉल तिकीट मी काढलं आहे, तर तू उद्या एक्झामला अशा अशा ठिकाणी ये. काहीही नाहीच केलं, काहीच नाही. म्हणजे असं माइंडमध्ये काही नव्हतं का आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं? नाही, गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं होतं पण ॲज अन IAS ऑफिसर. येस. नाही, एक्झामसाठी बिलकुल प्रिपरेशन नव्हतं. जस्ट 2000 होतं. येस. कारण BSc ॲग्रीचं शिक्षण घेत असताना आम्ही 80 प्रकारचे विषय
शिकायला आम्हाला मिळाले, म्हणजे स्टॅटिस्टिक्सपासून असेल. म्हणजे ओव्हरऑल ते नॉलेज होतंच आधीपासून, कुठेतरी ते गेन केलं होतं, त्याच्यामुळे नॉलेजपेक्षा एक कॉन्फिडन्स होता मला असं वाटतं लहानपणापासून. ती एक जिद्द जी महत्त्वाची असते ती तुझ्यामध्ये लहानपणापासूनच होती. आता बऱ्याच जणांना असं वाटतं का गावाकडच्या मुली आहेत तर आम्ही ब्युटी पेजंट्समध्ये कसं जायचं, ते स्वतःला म्हणजे खूप कमी लेखतात और त्यांच्या आजूबाजूला जे लोक असतात ते कमी लेखतात त्यांना. तर तू अशा मुलींना काय सांगू इच्छितेस? सगळ्यात महत्त्वाचं झालं तर ब्युटी पेजंट आहे किंवा जे आपण फॅशन इंडस्ट्रीज म्हणतो, या सगळ्या फील्डकडे एक बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. एक सगळं ग्लॅमर फील्ड म्हणून या फील्डला ओळखलं जातं. आणि महत्त्वाचं सांगायचं झालं तर सर्वसाधारण कुटुंबातले जे लोक असतात ते या क्षेत्राकडे वळतच नाही. म्हणजे फॅमिली सपोर्ट नसतो कुठे. येस, हां. आणि कसं असतं की काही जण त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुढे येत असतात. म्हणजे इफ दे आर नॉलेजेबल, हायली क्वालिफाईड, ते त्या बेसिसवरती पुढे येतात. पण काहींकडे नॉलेज नाही आहे पण सौंदर्य आहे, सुंदरता आहे, ब्युटी आहे, तर त्या बळावरती देखील ते आपलं समाजामध्ये आपलं व्यक्तिमत्व निर्माण करू शकतात आणि समाजात आपली एक चांगली ओळख निर्माण करू शकतात. तर मी या क्षेत्राकडे वळण्याचं माझं मेन कारण हेच होतं, कारण मी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मला अनेकसे असे चेहरे बघावयास मिळतात की ज्यांच्याकडे नॉलेज नाही आहे पण त्यांच्याकडे ब्युटी आहे. हां, तर मग हे लोक सौंदर्याच्या बळावरती आपल्या समाजामध्ये स्थान कसं निर्माण करतील. तर मग या लोकांना एक आपला आयडल हवा असतो किंवा मोटिवेट करण्यासाठी एखादं व्यक्तिमत्व समाजामध्ये हवं असतं. तर एक गव्हर्नमेंट सर्वंट आणि एक ब्युटी पेजंट हे कॉम्बिनेशन खूप वेगळं आहे. कारण ज्यावेळेस मी देखील या फील्डमध्ये येण्याचा विचार केला किंवा मी पेजंटमध्ये ज्यावेळेस पार्टिसिपेट केलं, नाशिकमध्ये होतं, तर त्यावेळेस मला पण फॅमिलीमधून असं सांगितलं गेलं की तू MPSC UPSCचा अभ्यास करणारी मुलगी आहे आणि तू कुठे या फील्डकडे जाते आहे. तो सपोर्ट नव्हता. हां, एक प्रकार सपोर्ट म्हणजे होता पण की आपण कुठेतरी चुकीच्या डिरेक्शनला तर जात नाहीये ना, तर ही मनामध्ये कुठेतरी शंका होती. ॲक्च्युली इंडियामध्ये तसं बघायला गेलं तर एक माइंडसेट असतो नॉर्मली गावाकडच्या वगैरे लोकांचा का आपण गव्हर्नमेंट जॉब केला पाहिजे, एक स्टेबल इन्कम असायला हवी आहे. ते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी थोडंसं त्यांना लाईक मनात असतं त्यांच्या का नाही, मुलांनी जे काही करायला हवं ते स्टेबल इन्कम हवी, 9 to 5 मिडल क्लास फॅमिलीचा आता प्रत्येक पॅरेंट्सचा हाच माइंडसेट असतो की एक गव्हर्नमेंट जॉब वगैरे, कुठेतरी स्टेबल इन्कम वगैरे. म्हणजे डिफरंट थिंक करणारे पण लोक आहेत बट मोस्ट ऑफ लोक हाच विचार करतात की स्टेबल इन्कम जॉब. घरामध्ये विचारलं की मला गायनाचा क्लास करायचा आहे किंवा मला नृत्याचा क्लास करायचा आहे आणि एक जर साईडला जर विचारलं तर मुलाने मला स्कॉलरशिपचा क्लास करायचा आहे, तर प्रेफरन्स आपण त्या स्कॉलरशिपच्या क्लासेसला किंवा स्टडीच्या दृष्टिकोन वेगळा होता. हो. पण आत्ताच्या कंडिशनला जर आपण बघितलं, एक कम्पेअर केला एरा, तर जुन्या काळामध्ये सिंगिंग किंवा डान्सिंग या गोष्टींकडे जास्त फोकस केला जात नव्हता किंवा ब्युटीच्या पेजंटचे प्रोग्राम असतील याच्याकडे फोकस नव्हता. पण आजच्या काळामध्ये काय बघतात की अभ्यास तर करतोच आहोत आपण, एक अकॅडमिक इयर तर कम्प्लीट करणारच आहोत, पण मुलांमध्ये एक अदर ॲक्टिव्हिटी असणं पण गरजेचं आहे की जर आज तो अभ्यासामध्ये किंवा त्याच्या करिअरमध्ये जर तो अभ्यासाला धरून जर पुढे नाही जाऊ शकला, हां, तर मग तो स्किल ओरिएंटेड काही करू शकतो का. आज आपण DID सारखे शो बघतो, इंडियन आयडल सारखे शो बघतो किंवा मोठे मोठे ब्युटी पेजंट बघतो. याच्यामधून सुद्धा लोकांना त्यांच्या कलागुणांना वाव देऊ, त्यांचं व्यक्तिमत्व सांभाळून, व्यक्तिमत्व निर्माण करून त्यांना ॲज अ पैसा इन्कम या फील्ड, पैसा कमवण्यासाठी देखील या फील्ड खूप आज महत्त्वाच्या आहेत. जसं एज्युकेशन सोबत स्किल पण इम्पॉर्टंट आहे. तुमच्यात काही स्किल असेल डिफरंट तो तुम्ही चांगल्या लेवलला ग्रो करू शकता. जसं ज्योतिताई तू बोलली का ह्या फील्डमध्ये ग्लॅमर खूप आहे पण बऱ्याच लोकांना त्याच्यामागे किती हार्डवर्क आहे, त्याचा टफेस्ट पार्ट काय असतो ते माहिती नसतं, तर त्याबद्दल थोडंसं सांगशील. एक जो हा प्रवास आहे सगळ्यांना असं वाटतं की एकदा ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट केलं आपण की आपल्याला इझिली सक्सेस मिळतो, पण तसं नाही आहे. जेव्हा तुम्ही ब्युटी पेजंटकडे जाता, या फॅशन शो इंडस्ट्रीमध्ये जातात, तर तेव्हा तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी सॅक्रिफाईस पण करावे लागतात. आता आपण बघतो 0 साईज फिगर बघतो किंवा मग ओव्हर फिगरमध्ये देखील आजकाल कॉम्पिटिशन घेतले जातात. पण पूर्वीच्या काळामध्ये की फॅशन शो म्हटला किंवा ब्युटी पेजंट म्हटला ही एक स्लिम ट्रिम
अशी पर्सनॅलिटी सगळ्यांच्या डोळ्यासमोर यायची. मग बाकीच्या ज्या महिला आहेत, ज्या सुंदर आहे पण त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे, पुढे करिअर करायचं आहे, मग त्यांना देखील वाव मिळवण्यासाठी आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं. थोडं तुमच्या शरीराकडे काळजी घेणं गरजेचं आहे, तुमची स्किनकडे डाएट आहे, या सगळ्या गोष्टी, येस वर्कआउट आहे, तुमची फिजिकल हेल्थ किती आहे, आणि त्याचबरोबर तुमचं नॉलेजही तिथे खूप गरजेचं असतं. या सगळ्या गोष्टी, कारण ब्युटी पेजंटमध्ये तुमचं इतरांपेक्षा वेगळं अस्तित्व कसं तुम्ही सिद्ध करता याच्यासाठी तुमच्याकडे काहीतरी युनिकनेस असला पाहिजे, आणि त्याच्या बळावरतीच तुम्ही ते ब्युटी पेजंट जिंकू शकतात. मिसेस युनिवर्स हे टायटल जिंकल्यानंतर फॅमिलीची कशी रिॲक्शन होती? खरं सांगायला गेलं तर म्हणजे त्यांना जितकं या फील्डबद्दल माहिती नाही आहे, किंवा माझी मिसेस किंवा माझी मम्मी मिसेस युनिवर्स झाली किंवा मिसचा त्यांना किताब मिळाला, तर हे टायटल त्यांना मिळाल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती होता, की अरे आज समाजामध्ये हिची ग्रामपंचायत अधिकारी म्हणून वेगळी ओळख आहे, त्याचबरोबर येस, आणि त्याचबरोबर आज तिला एका वेगळ्या नावाने देखील ओळखलं जाणार आहे. त्याच्या रिलेटेड एक किस्सा सांगेन की माझी मुलगी किलबिल स्कूलमध्ये आहे. येस, आणि ज्यावेळेस मी दिल्लीवरून तो किताब जिंकून आली, तर त्याच्यानंतर तिच्या स्कूलमध्ये तिने सांगितलं, माझ्या स्टेटसला वगैरे बऱ्याचदा बघून तिच्या फ्रेंड्स मम्मी लोकांनी सांगितलं की अरे कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि मग तिला इतका आनंद झाला की तिने तिच्या मिसेसला सांगितलं, क्लास टीचरला, की माझ्या मम्मीला मिसेस युनिवर्सचा किताब मिळाला आहे, तुम्ही गुगल सर्च करून बघा आणि गुगल सर्चला तुम्हाला माझ्या मम्मीचं सापडेल. मग घरी आल्यानंतर तिने इतक्या स्वाभिमानाने आणि इतक्या कॉन्फिडन्सनी सांगितलं, येस, शी फील्स व्हेरी प्राऊड, की माझ्या मम्मीला गुगलवरती त्यांनी बघितलं आणि सापडलं की ज्योती शिंदे गुगलवरती आहे, की तुम्ही बघू शकतात की तिला टायटल मिळालं, आणि अभिमानाने तिची मान उंचावली की माझ्या आईला बघितल्यानंतर अरे सगळ्यांच्या नजरा किती छान त्यांच्याकडे हे झाले असं. सो ज्योतिताई, बऱ्याच मुली आहेत का ज्यांना ह्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर फील्डमध्ये यायला आवडेल और त्यांची खूप जास्त इच्छा आहे, पण कुठेतरी त्यांना फिनान्शियली त्या तेवढ्या स्ट्रॉंग नाही आहे और फिनान्शियल सपोर्ट नाही आहे, तर अशा मुलींना तू काय सांगशील? तुम्ही स्वतःला कसं रेडी करा, कसं ग्रूम करा या सगळ्या गोष्टींमध्ये? सगळ्यात महत्त्वाचं की या फील्डमध्ये येताना तुमच्याकडे ब्युटी तर असली पाहिजे, कारण ब्युटी पेजंट म्हटल्यानंतर ब्युटी तुमची असायला हवी, आणि ती तुम्ही ब्युटी पेजंटमध्ये प्रेझेंट करताना 140 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये तुमच्यामध्ये युनिकनेस काय आहे, की तुम्ही कोणत्या बळावरती इतरांपेक्षा स्वतःला वेगळं ठरवता आहे. येस, पॉप्युलेशन्समध्ये. हां, कारण समाजामध्ये तुमचा व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं असायला लागतं, बरोबर. ब्युटी पेजंट तर खूप होत असतात, आणि त्या ब्युटी पेजंटमध्ये तुम्ही इतरांवरती तुमचा प्रभाव कसा पाडत आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे प्रचंड पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, विथ कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कुठल्याही फील्डमध्ये आपण गेलो तर पॉझिटिव्हिटी तर पाहिजेलच, ग्रो करायचं तर, आणि कन्सिस्टन्सी तर मेन आहे. ते बोलतात ना, कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. मग ती पॉझिटिव्हिटी विथ ग्रॅटिट्यूड असावी की जी तुमच्या अस्तित्वाला कंटिन्यू प्रज्वलित ठेवेल. सर, एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला नाही सक्सेस मिळाला तर यू कॅन पार्टिसिपेट इन अदर कॉम्पिटिशन, तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. कारण येस, आणि आपण म्हणतोच की अपयश ही यशाची पहिली आहे, नाही होऊ शकत. येस, काही लोक असे असतात की ज्यांची पर्सनॅलिटी असते असं, आपण याच्यासाठी असं म्हणू शकतो की धूप कितनी भी तेज हो समंदर सूखा नहीं करते, धूप कितनी भी तेज हो समंदर सूखा नहीं करते, रखते हैं जो खुद पर भरोसा वो इम्तिहानों से डरा नहीं करते. तू आता ज्या लाईन्स बोलली आहे त्या खूपच एक असं मोटिवेट करणाऱ्या आहेत बऱ्याच जणांना, पण आपल्या ह्याच्यामध्ये ना अजून पण एक इश्यू असा येतो, अजून पण आपण बघायला गेलं तर बॉडी शेमिंगचा पार्ट कुठेतरी कमी झालेला नाही आहे. बऱ्याच मुलींना अजूनसुद्धा बॉडी शेम केलं जातं आहे, का तर तुम्ही जाडच आहे, तुम्ही अशाच आहेत, असं करून बरेच जण बोलताना आपण बघतो. तर मग ते कुठेतरी मला असं वाटतं का आता कमी व्हायला हवं आहे. येस, व्हायला हवं आहे. आपण जेव्हा एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करतो, व्हॉट एव्हर मे बी, ती एखादी ब्युटी पेजंट असेल किंवा एखादी वक्तृत्वाची कॉम्पिटिशन असेल, सिंगिंग असेल, जोपर्यंत तुम्हाला तुमच्यावरती कॉन्फिडन्स नाही आहे, जेव्हा तुमच्यावरती 110% कॉन्फिडन्स असतो ना,
त्यावेळेस तुम्हाला या जगात सक्सेस होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. बिलीफ खूप महत्त्वाचं. येस. आणि जर त्या कॉन्फिडन्समध्ये 1% आपण म्हणूया किंवा 0.1% जरी कुठेतरी डाऊट आला किंवा निगेटिव्हिटी आली तर ती पूर्ण तुमच्या 99% पॉझिटिव्हिटीला खाऊन घेते. हे मी फील केलेलं आहे. ह्या गोष्टी इफेक्ट करतात. सो तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, तुम्ही करू शकतात ना, 100% कॉन्फिडन्सनी त्या स्पर्धेमध्ये उतरा आणि तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्ही का युनिक आहात किंवा तुम्ही या पेजंटमध्ये विनर का होऊ शकतात हे समाजाला तुम्ही सिद्ध ज्यावेळेस करून दाखवता 110% पॉझिटिव्हिटीने. आपण म्हणतो की इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे, पण मी असं म्हणते की तो वर्ड स्वतः सांगतो आय एम पॉसिबल, इट्स नॉट इम्पॉसिबल. सो तुम्ही जेव्हा स्वतःवरती आत्मविश्वास दाखवताना, आत्मविश्वासच ही खरी यशाची किल्ली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने त्या स्पर्धेत उतरतात त्यावेळेस कुठलीही अपयशाची पायरी तुमच्या आजूबाजूला नसते. त्यामुळे तुम्ही कॉन्फिडन्सनी त्या स्पर्धेमध्ये उतरा. बाकी समाज काय म्हणतो या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. ते बोललंच जातं ना, लोगों का काम है कहना. आणि काही चांगल्या गोष्टी करत असताना डिमोटिवेट करणारे लोक पण आपल्याला भेटतात, बट आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष कसं करून ती कन्सिस्टन्सी ते वर्क करत राहणं ते इम्पॉर्टंट आहे. आणि आता मॉडर्न वर्ल्डमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आय थिंक मॅनिफेस्टेशन बोललं जातं आहे. तीच सेल्फ बिलीव्ह आहे, तीच कन्सिस्टन्सी आहे. फक्त आता एक नवीन नाव म्हणून मॅनिफेस्टेशन आहे. सो त्याबद्दल तुला काही बोलायला आवडेल का? नक्कीच. म्हणजे मॅनिफेस्टेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन या गोष्टींवरती माझा खूप विश्वास नव्हता किंवा मला त्या गोष्टींबद्दल पर्याप्त नॉलेज नव्हतं. पण मी 9वी-10वीला असताना जेव्हा शाळेत होती तेव्हा मी आरशासमोर उभं राहायची आणि मला स्वतःबद्दल असं म्हणायला आवडायचं की मी सुंदर आहे, मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं होतं. तर मी डॉक्टर झालेली आहे, मी एक उत्तम गृहिणी आहे, मी एक छान गायक आहे, मी खूप हुशार आहे आणि मल्टीपर्पज असे मी माझ्याबद्दल वाक्य बोलत असायची. पण त्यावेळेस मला त्या गोष्टींबद्दल माहीत नव्हतं की इट इज अ लॉ ऑफ अट्रॅक्शन और वॉट एव्हर इट इज, मे बी मॅनिफेस्टेशन. त्याला वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळ्या संकल्पना दिल्या गेल्या आहेत. सोशल मीडियामुळे आता लोकांना कळतं. येस. पण त्या गोष्टी मी वर्कआउट केल्या आणि हळूहळू त्या माझ्या बाबतीमध्ये खऱ्या होत गेल्या. याच्याबद्दल एक किस्सा सांगायचं झालं तर आम्ही इगतपुरीला माझी पोस्टिंग झाल्यानंतर मी इगतपुरीवरून रिटर्न येत होती आणि आम्ही गाडीमध्ये बसलेलो होतो, सगळ्या मैत्रिणी मीटिंग संपवून येत होतो आणि त्यावेळेस अशीच आमची चर्चा चालू होती आणि येता येता आम्ही उजव्या साईडला एक्सप्रेस इन हॉटेलबद्दल बोलत होतो. म्हटलं अरे 5 स्टार हॉटेल आहे, क्या बात आहे, ताज हॉटेल आहे, क्या बात आहे, मोठे मोठे हॉटेल्स आहे आपल्याकडे आणि एक दिवस आपल्या पुरस्काराचे सोहळे या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये झाले पाहिजे. आणि टचवर्ड की गुडलक असं की दुसऱ्याच दिवशी लोकमतच्या ऑफिसमधून मला फोन आला की मॅडम आम्ही ग्रामविकासाचे शिल्पकार म्हणून पुरस्कार देतोय आणि तो पुरस्कार सोहळा एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये होतो आहे म्हणून आणि त्याच्यात तुमचं नामांकन भरलं गेलं आहे. म्हणजे की तुमच्या विचारांवरती किती प्रभुत्व असलं पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या बाबतीमध्ये जे बोलता आहे किंवा इतरांबद्दलही जे बोलता आहेत ते किती ताकदीने बोलता आहेत आणि किती चांगल्या गोष्टी बोलता आहेत त्या गोष्टी तुमच्याबरोबर घडत असतात. मी जिथेही मला ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवलं जातं तिथे मी आवर्जून सांगते की तुमच्याबरोबर जे काही घडत असतं ते तुमच्या विचारांची गोळाबेरीज असतं. तर तुम्ही जे विचार करता तुमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल तर ते विचार काय आहेत आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे ते जेव्हा तुम्ही बोलता त्या गोष्टी तुमच्याबरोबर घडत असतात. तर ज्योतिताई मला तुमची आत्तापर्यंतची जर्नी जाणून घ्यायची होती की तुम्ही काय काय ऑब्स्टॅकल्स फेस केले इथपर्यंत पोहोचण्यासाठी, म्हणजे तुमचा तो प्रवास कसा होता इथपर्यंत येण्यासाठी. सो डिटेलमध्ये तो तुम्ही सांगा. नक्कीच. मी या प्रवासाकडे जसं मगाशी माझ्या बोलण्यातून म्हणाली मी की जे लोक कर्तृत्ववान आहे ते कर्तृत्वाच्या जोरावरती पुढे येतात आणि समाजात त्यांचं व्यक्तिमत्व निर्माण करतात. तर माझ्या समाजातील अशा काही महिला आहे किंवा मुली आहे ज्या मध्यमवर्गीय फॅमिलीतल्या आहे की ज्या या क्षेत्रामध्ये पुढे येऊ पाहतात. अशा महिलांना प्रेरणा देण्यासाठी मी या ब्युटी पेजंट शोमध्ये पार्टिसिपेट केलं आणि 2021मध्ये ज्यावेळेस मी नाशिकमध्ये कॉम्पिटिशन झालं त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला फेस ऑफ नाशिक मिसेस महाराष्ट्र हे टायटल मिळालं.
येस. त्यानंतर मग मी एक दुबई येथे कॉम्पिटिशन झालं होतं. त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तिथे मला मिसेस दुबई हे टायटल मिळालं. हां, आणि अशा बऱ्याच स्पर्धांमध्ये मी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मला टायटल्स मिळत गेली. आणि या ब्युटी पेजंटच्या क्षेत्राबरोबरच मी जी समाजसेवा करते आहे त्या समाजसेवेसाठी देखील मला अनेक पुरस्कार दिले गेले. म्हणजे संजीवनी फाउंडेशनचा मला समाजमित्र पुरस्कार मिळाला असेल, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती उत्तर महाराष्ट्राचा मला समाजमित्र पुरस्कार मिळाला आहे. आणि त्याचबरोबर अनेक पुरस्कारांच्या बरोबर ब्युटी पेजंट इंडस्ट्रीमध्ये दादासाहेब फाळके हा जो पुरस्कार दिला जातो तो दादासाहेब फाळके पुरस्कार हा देखील मला मिळाला. आणि अशाच अनेक कार्यांची दखल घेतली आहे. सामाजिक क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, महिला सक्षमीकरणासाठी जे मी काम करते आहे, महिलांना जाऊन जे विविध आपल्या संस्था आहे त्या संस्थांमध्ये महिलांना फायनान्शियली किंवा त्यांनी रोजगार मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, महिलांनी शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या या सगळ्या पद्धतीने सक्षम होण्यासाठी मी मोटिवेशनल लेक्चर म्हणून बोलवलं जातं मला. आणि ते देखील काम मी करत असते. या सगळ्याची कार्यांची दखल घेऊन मला नेपाळ गांधी पीस फाउंडेशन जी आहे त्या संस्थेच्या वतीने मला ऑनररी डॉक्टरेट ही पदवी देखील मिळाली आहे. येस, कुठेतरी तुम्ही ते मॅनिफेस्ट केलं होतं डॉक्टर. येस 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 चाइल्डहूडमध्ये ते कम्प्लीट झालं. मला होतंच की आयुष्यामध्ये मला डॉक्टर व्हायचं आहे, पण एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी होती. आईवडिलांची परिस्थिती हालाकीची होती. आम्ही 4 बहीण भाऊ होतो आणि सगळ्यांचं शिक्षण या सगळ्या गोष्टी आर्थिक दुर्बलता असल्यामुळे ते होता नाही आलं. पण मला आयुष्यामध्ये माझ्या नावाच्या पुढे डॉक्टर हे लागणं महत्त्वाचं होतं. येस, तर ते डॉक्टर लागलं गेलं. आणि हे सगळं माझ्या आईवडिलांचे, माझ्या फॅमिलीचं सॅक्रिफाईस असेल की मी जिथे जिथे कॉम्पिटिशनला गेली, दुबईला गेली असेल किंवा मलेशियाला गेली असेल, दिल्लीला गेली असेल, मिसेस युनिव्हर्सचं टायटल मिळालं, त्यावेळेस माझी मुलं छोटी छोटी, माझी मुलगी 6वीला आहे आणि मुलगा 4थीला आहे. तर त्यांचं जे सॅक्रिफाईस आहे, कारण हे त्यांचं ग्रोईंग एज आहे आणि त्यांच्या या ग्रोईंग एजमध्ये मुलांना वाटतं की आईवडिलांनी, पालकांनी आपल्याबरोबर असावं. त्यांचं जे वळ वाढतं आहे, त्यांच्या जे गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींमध्ये पालकांनी आपल्याबरोबर असावं, आपलं बघावं. पण त्यावेळेस कुठे कुठे मी नसते, तर ते सॅक्रिफाईस मुलं करतात ना, हे सगळं योगदान, हे सगळे श्रेय त्यांच्यामुळे आहे. आणि तुमचा पण तो स्ट्रगल आहे कुठेतरी एवढं सर्व हँडल करणं नॉट इझी. आणि कुठेतरी मला असं वाटतं का फॅमिली सपोर्ट पण आहे. फॅमिली सपोर्ट तर इम्पॉर्टंट असेल. सगळ्यात जास्त महत्त्वाचा सपोर्ट हा माझ्या मिस्टरांचा आहे. मला ज्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं असतं तिथे तर मला सांगतात, मी सांभाळून घेईल, तू जा. आणि त्यांच्या या एका शब्दावरती मी बिंदास जाऊ शकते आणि फ्री ऑफ टेन्शन मी त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकते आणि विदाऊट एनी हेजिटेशन मी ती स्पर्धा रिलॅक्स असल्यामुळे जिंकू शकते. कुठेतरी असं बोलतं ना, मेंटल पीस पण गरजेचं आहे. मेंटल पीस पाहिजे. येस. तर आता ताईनी जसं आपल्याला सांगितलं बरेच अवॉर्ड्स तिला भेटले, तर अमर मला हे सांगायला आवडेल का नुकताच आत्ता रिसेंटली ताईला अजून एक अवॉर्ड भेटला आहे, महाराष्ट्र गौरव पुरस्कार ताईला भेटला आहे. झीचा आहे ना वाटतं तो? नाही, इथे आपल्या नाशिकमध्ये महाराष्ट्र ह्युमन राईट्स असोसिएशन आहे, ती लातूरची संघटना आहे. त्या संघटनेच्या वतीने विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला आणि पुरुषांचा सन्मान त्यात केला जातो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं. हो, येस. तर ज्योतिताई, आत्तापर्यंत तू विमेन एम्पॉवरमेंटसाठी खूप काम केलेले अतिशय छान प्रकारे. सो काय काय चॅलेंजेस फेस केले ह्या जर्नीमध्ये? वुमन एम्पॉवरमेंटसाठी काम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं झालं तर मी ग्रामीण भागामध्ये काम करत होते. माझी सेवा मी 9 वर्ष त्र्यंबक तालुक्यामध्ये चंद्राची मेट या ग्रामपंचायतीमध्ये काम करत होती. तर आपण जर बघायला गेलं तर आपण बोलतो, आज खूप सहजरित्या बोलतो की वुमन एम्पॉवरमेंट झालं आहे, महिलांचं सक्षमीकरण झालं आहे, महिला सबल झाल्या आहेत, पण तितक्या प्रभावीपणे आपल्याला समाजामध्ये ते बघावयास मिळत नाही. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर जितक्या शहरी भागातील महिला असतील, जितक्या फ्रँकली किंवा जितक्या मोकळेपणाने समोर येऊन त्यांचे प्रश्न सांगतात किंवा त्यांच्या समस्या मांडत असतात, तितक्या ग्रामीण भागात होत नाही. किंवा आम्ही जेव्हा ग्रामसभा कंडक्ट करत असतो
तेव्हा ग्रामसभेमध्ये महिला आणि पुरुष एकत्र बसवले जातात. महिलांची वेगळी सभा होते, पण ज्यावेळेस मेन ग्रामसभा होते त्यावेळेस महिला येत नाही आणि समजा त्यांच्या समस्या अडीअडचणी काही सांगायच्या असतील तर त्या पुढे येऊन बोलत नाही. तर हा एक मोठा इश्यूज आहे की त्यांना अवेअर करणं, त्यांना फायनान्शियली म्हणा किंवा त्यांना फिजिकली या गोष्टी सांगणं की अवेअरनेस वाढवणं. आणि समाजात सर्वात प्रथम कुठलीही महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या, त्यांनी सर्वात पुढे येऊन त्यांचा प्रश्न जोपर्यंत मांडत नाही तोपर्यंत समस्या काय आहे हे आपल्याला कळणार नाही. आणि दुसरं जर सांगायचं झालं तर त्याविषयी बोलेल मी सेफ्टीबद्दल बोलेल की आज महिलांचा जो सुरक्षिततेचा प्रश्न आहे तो खूप ऐरणीवरती आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी गृह मंत्रालयाने महिला सुरक्षा विभागाची स्थापना केलेली आहे. पण आत्ताच जर रिसेंट आपण पुण्याचं उदाहरण बघितलं तर ते चित्र एकदम विदारक होतं की अवघ्या काही अंतराच्या म्हणजे बस स्टॉपपासून काहीच अंतरावरती पोलीस स्टेशन असताना जर त्या महिलेवरती अतिप्रसंग होऊ शकतो आणि सिटीमध्ये आणि स्वारगेट सारख्या पुण्यासारख्या म्हणजे जिथे हायली गर्दी असते अशा ठिकाणी जर अशा केसेस होऊ शकतात तर महिलांच्या सेफ्टीचा प्रश्न हा ऐरणीवरती आहे. आणि त्याच्यासाठी समाजामध्ये त्याची प्रॉपर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. महिलांचे जे कायदे आहे, सुरक्षा आहे, त्याच्यामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. आणि या वाढ होण्यासाठी शासन तर कार्यरत आहेच, पण आपण देखील आपली सेफ्टी घेणं गरजेचं आहे. महिलांनी सुद्धा त्यांची सेफ्टी घेणं गरजेचं आहे. खूप ॲप्स आहे, आपण नारी दूत बघतो किंवा महिला सुरक्षा ॲप्स आहे, दामिनी पथक आहे. या सगळ्या गोष्टींबरोबरच महिलांनी त्या गोष्टी रिव्हील करणं गरजेचं आहे. आता जेव्हा मी एक अधिकारी म्हणून ज्यावेळेस काम करत असतो तर कामाच्या ठिकाणी देखील महिलांवरती लैंगिक अत्याचार होतात किंवा त्यांचा छळ तिथे होतो. पण आपण काम करत आहोत, आपले अधिकारी आहेत किंवा आपले सबऑर्डिनेट्स आहेत, तर मग आपण या गोष्टी बोलल्या पाहिजेत का समाजामध्ये? आपली कुठेतरी बदनामी होईल या भीतीने महिला बोलत नाही. कारण आम्ही ज्यावेळेस या गोष्टींवरती काम करत असतो, आता मी देखील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनची उत्तर महाराष्ट्राची महिला संघटक आहे. तर महिलांवरती अशा ज्यावेळेस गोष्टी घडतात, असे प्रसंग येतात, त्यावेळेस जेव्हा त्या पोलिसांकडे कंप्लेंट करायला जात असतील किंवा काम करत असताना कोणीतरी व्यक्ती इसम येणं आणि त्याने त्या महिलेला त्रास देणं, तिची छेड काढणं, त्यावेळेस महिला जेव्हा पोलीस स्टेशनला जाते आणि ती केस करण्याचा प्रयत्न करत असते तर त्यावेळेस कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर असेल किंवा स्थानिक लोकांचं वर्चस्व असेल, या गोष्टींमुळे त्या महिलेची केस लवकर घेतली जात नाही. आणि जरी घेतली किंवा शासकीय कार्यालयाकडून पत्र येऊ द्या मग आम्ही तुमच्या केसेस घेतो, हा जो कुठेतरी होणारा विलंब आहे किंवा या कुठेतरी टाळल्या जाणाऱ्या गोष्टी आहे, या गोष्टींवरती प्रभावी अंमलबजावणी होणं आजच्या काळामध्ये गरजेचं आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी जे स्त्रीविषयक कायदे केलेले आहेत त्या कायद्यांची एक प्रभावी अंमलबजावणी, त्या कायद्यांमध्ये त्या दर्जांमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. या गोष्टी घडल्यानंतर महिलांच्या सेफ्टीचा जो प्रश्न आहे तो कुठेतरी आटोक्यात येईल असं मला वाटतं. वुमन सेफ्टीचा इश्यू हा डे बाय डे वाढतच चाललेला आहे आणि आता तर तो मेट्रो सिटीजमध्ये यायला लागला आहे, जिथे आपण बघतो का पोलिसांचं कंटिन्यू लक्ष हवं आहे, पेट्रोलिंग वगैरे व्हायला हवी आहे. ते प्रकारामध्ये कुठेतरी एक इश्यू दिसतोय. तर मुलींना लहानपणापासूनच सेल्फ डिफेन्स शिकवणं जाणं हे किती महत्त्वाचं आहे किंवा कुठे एज्युकेशन्समध्ये पण शिकवणं सेल्फ डिफेन्स गरजेचं आहे का? स्कूलपासून शिकवणं ह्या गोष्टी इन्क्लूड करणं गरजेचं आहे का? हो, नक्कीच. आपण बघतो की आता स्वतःची सेफ्टी किंवा महिलांची सेफ्टी हा प्रश्न ऐरणीवरचा आहे आणि या ऐरणीवरच्या प्रश्नावरती शासन तर त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहे. पण ॲज अ पॅरेंटिंग म्हणा किंवा स्कूलिंगपासून जर आपण बघतो की आता बाहेर अनेक ठिकाणी कराटे क्लासेस वगैरे घेतले जातात किंवा सुट्ट्यांमध्ये काही क्लासेस असतात. त्यावेळेस युद्धकालीन ज्या कला आहे ज्याच्यामध्ये आपण लाठीकाठीचे प्रशिक्षण असेल किंवा शिवकालीन प्रशिक्षण आहे ज्याच्यामध्ये दांडपट्टा असेल किंवा तलवारबाजी असेल, हे जर प्रशिक्षण किंवा कराटे क्लासेस असतील, हे प्रशिक्षण जर शालेय जीवनामध्ये शालेय स्तरावरती आपण जसं पीटीचा एक क्लास असतो आपला, तर त्या पीटीच्या क्लासबरोबर जर आठवड्यातून 2 दिवस किंवा 3 दिवस म्हणा जर शालेय शिक्षण मंत्रालयाने हा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये इन्क्लूड केला
आणि मुलींना किंवा मुलांना जर शालेय जीवनापासूनच एक त्यांच्या पर्टिक्युलर एजपासून त्यांना जर हे प्रशिक्षण त्याच्यामध्ये ॲड केलं, शिवकालीन प्रशिक्षण, दांडपट्टा असेल किंवा तलवारबाजी असेल किंवा लाठीकाठी प्रशिक्षण असेल आणि कराटे क्लासेस असेल, असे जर वर्ग त्यांनी जर त्याच्यामध्ये ॲड केले शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये, तर मला असं वाटतं की मुलींचं सेल्फ डिफेन्स एक स्कूलिंगपासून स्टार्ट होईल आणि येस, आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वासची जी लेवल असते ती इतक्या लेवलला बूस्टअप होईल की अशा वेळेला एखाद्या वेळेस तिच्यावर अतिप्रसंग जरी होत असेल तर तिला तिच्या फिजिकल सपोर्टनी, फिजिकल स्ट्रेंथने ती त्याचा या दुष्ट प्रवृत्तींना कुठेतरी पराभूत करू शकते आणि त्या वेळेसाठी ती तिचा स्वतःचा बचाव करू शकते. व्हॉट इंडियन वुमन नीड मोर दॅन गोल्ड ज्वेलरी? या प्रश्नाचं उत्तर मी असं म्हणेनच की महिलांना गोल्ड ज्वेलरी तर हवीच आहे, पण मी याचं उत्तर देताना याचं प्रश्नाचं उत्तर असं देईल की महिलांना 3R हवे. जे R आपण सायंटिफिकली जसं यूज करतो, रियूज, रिसायकल, तसं सगळ्यात पहिला R ज्याच्याबद्दल मी सांगेल की महिलांना सगळ्यात महत्त्वाचा R जो आहे, पहिला R, तो रिस्पेक्ट आहे. येस, मग तिला तो रिस्पेक्ट घरापासून, फॅमिलीपासून, कुटुंबापासून, समाजापर्यंत, येस, सगळीकडे तिला रिस्पेक्ट मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. सेकंड R बद्दल मी बोलेल, तिचे जे राईट्स आहे ते राईट्स तिला मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते फॅमिलीतले राईट्स असू द्या, समाजातले राईट्स असू द्या, जगण्याबद्दलचे राईट्स असू द्या, सगळे राईट्स जे आहेत ते तिचे मिळायला पाहिजे. कारण जीवन जगत असताना तिला त्याचं स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. आपण येस, व्यक्ती स्वातंत्र्य मिळणं हे खूप गरजेचं आहे. आणि थर्ड R बद्दल बोलेल की तिला तिचे राईट डिसिजन, तिच्या ओन डिसिजन जे आहे, तिचे राईट डिसिजन आहे ते घेण्याचा तिला राईट्स मिळू द्या. येस, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काही ठिकाणी असं होतं की काही पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये डिसिजन घेऊ दिले जात नाही. घरामध्ये जर बघितलं तर खूप असे कमी फॅमिलीज असतात की जिथे महिलांचे विचार घरात विचारले जातात किंवा ते गृहीत धरले जातात. कारण काही वेळेला जर पुरुष बाहेर नोकरी करत असेल तर त्याचे सगळे डिसिजन्स घरात लागू होतात. जर ती महिला घरात आहे तर त्या महिलेचं मत गृहीत धरलं जात नाही. तर मला असं वाटतं की हे जे 3R आहे हे गोल्ड ज्वेलरीपेक्षा आजच्या समाजामध्ये 3Rs महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. खूप सुंदर असं उत्तर दिलं आहेस. याच प्रश्नाला पुढे जाऊन मला असं कंटिन्यू करायला आवडेल का तुला काय वाटतं, एक गोष्ट महिलांनी पुरुषांकडून शिकली पाहिजे आणि एक गोष्ट पुरुषांनी महिलांकडून शिकली पाहिजे, असं काय आहे का ते दोन क्वालिटीज एक दुसऱ्यांचे घेतले, काय लर्निंग्स घेतल्या पाहिजे? याच्याबद्दल सांगायचं झालं तर पुरुषांनी महिलांकडून जे शिकावं की आयुष्य कसं जगतात, आयुष्य जगत असताना महिला किती सॅक्रिफाईस करते, जो त्यागाचं म्हणतो ना, त्याग असतं, समर्पण असतं, ती एक क्वालिटी खूप जास्त महत्त्वाची असते. आणि दुसरी म्हणजे सहनशक्ती, की किती सॅक्रिफाईस करतो आहे किंवा किती ती महिला सफर करते आहे. जे सफर करण्याची एक जी स्टेबिलिटी असते ना, ॲबिलिटी असते, ती तिच्याकडून पुरुषांनी शिकली पाहिजे. आणि की स्त्रीला आदर कसा दिला पाहिजे, तर या गोष्टी पुरुषांनी महिलांकडून शिकणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि स्त्रीनी जर पुरुषांकडून शिकायचं असेल तर एक खंबीरपणा, कुठल्या डिसिजनमध्ये किंवा कुठल्या सिच्युएशनमध्ये स्टँड कसं व्हायचं आहे, खंबीर कसं उभं राहायचं आहे. आणि सेकंड, नेतृत्व. समाजामध्ये ज्यावेळेस आपण महिला नेतृत्व करताय, आज आपण बघतो की अनेक फील्ड आहे ज्या फील्डमध्ये महिला त्यांचं लिडरशिप म्हणून उभ्या आहेत. आज आपण बघतो सगळ्याच फील्डमध्ये, असं कुठेच नाही, आर्मी, नेव्ही, कुठेही जा तुम्हाला महिलांचं बघायला मिळतंच. तर या गोष्टी महिलांनी पुरुषांकडून शिकाव्या असं मला वाटतं. कारण महिला खूप भावनिक असतात, खूप इमोशनल असतात आणि काही सिच्युएशन आली की त्या सिच्युएशनमध्ये जर ते इमोशनली फुल असतील तर त्या खूप लवकर कोलॅप्स होतात आणि त्यावेळेस त्या खंबीर उभ्या राहत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये जर हा गुण महिलांनी पुरुषांकडून शिकला तर तो उत्तम आहे. मग महिलांमध्ये कुठली कमी राहणार नाही आणि पुरुषांमध्ये कुठली कमी राहणार नाही. बघायला गेलं तर एका महिलेवर पूर्ण तिच्या लाईफमध्ये 3 फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटीज असते. मला असं वाटतं लहान असती तेव्हा म्हणजे वडिलांकडची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती मोठी होती तेव्हा मॅरेजनंतर
हस्बंडची रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीची, आणि त्यानंतर लग्न होता, मुलं वगैरे होता, मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एवढ्या सर्व क्वालिटीज असतात. यात आय थिंक आपल्यावर एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण टाकली जाते. आपल्याला बोललं जातं मुलींना का असं काही करू नका का ज्याच्याने आमचं नाव खराब होईल, ते मुलांना नाही बोललं जात. तर कुठेतरी तो एक डिफरन्स मला वाटतो. आपण फक्त नावालाच बोलतोय आज इक्वॅलिटी इक्वॅलिटी करतोय, पण खऱ्या अर्थाने इक्वॅलिटी अजून झालेली नाही आहे. यामध्ये मला काय वाटतं अमर, का अजून एक चौथी रिस्पॉन्सिबिलिटी मुलींवर अशी टाकली जाते का आम्हाला घरातूनच खूप रिस्ट्रिक्ट केलं जातं का तू बाहेर जाते आहेस पण आमचं नाव खराब होईल असं काही करू नको. जसं मुलांना नाही सांगत कोणी का ओ तुम्ही बाहेर चालले तर वेळेच्या आत घरी या वगैरे. ते रिस्ट्रिक्शन कुठेतरी मुलींवर अजून सुद्धा आहे. तर आपण जे बोलतोय का इक्वॅलिटी करतो आहे, तर ते कुठेतरी मला अजून होताना दिसत नाहीये. मी याच्यामध्ये एक पार्ट आहे की पॅरेंटिंगचा, की जसं आपण मुलींना सवयी लावतो की तू बाहेर जाते आहेस तर हे करू नको, समाजामध्ये 4 लोकांमध्ये बोलते आहेस तर मोठ्याने हसू नको किंवा खूप मोठ्याने बोलू नकोस, आमचं नाव खराब होईल असं काही वागू नको. तर हा एक पॅरेंटिंगचा पार्ट म्हणून मला असं वाटतं की ज्या सवयी आपण मुलींना लावतो आहे त्याच गोष्टी तर तेच संस्कार आपण मुलाला देखील देणं गरजेचं आहे. जसं मुलीला आपण म्हणतो की लग्न होणार आहे तिचं, तर मग तिला धुणं भांडे स्वयंपाक पाणी या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. तर त्याच पद्धतीने जर आपण बघतो आहोत आजच्या काळामध्ये की एका व्यक्तीच्या कुटुंबाच्या कमाईवरती घर चालत नाही. 2 जण जर कमवणारे घरात असतील तर लाईफ आपण जगू शकतो, आपल्या मुलांना व्यवस्थित शिक्षण देऊ शकतो, त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो, गरजा पूर्ण आपण करू शकतो. पण त्याच वेळेस जर आपण मुलाला हे सांगितलं की उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तुझी बायको देखील कामाला जाणार आहे, ती देखील ऑफिसवरून लेट येऊ शकते, जर तू लवकर गेला तर तू थोडीशी तिला मदत केली तर त्याच्यामध्ये कमीपणा वाटायला नको. कारण हा संसार दोघांचा आहे. जर दोघांनी एकमेकाच्या सहकार्याने दोघांना हेल्प करून केला तर नक्कीच त्या गोष्टी इझी होणार आहे आणि एकमेकांवर ताण पण येणार नाही. आणि ॲज आपण जसं विचार करतो पॅरेंटिंगचा, तर जर आपण मुलांनाही तसं सांगितलं की तू बाहेर जाणाऱ्या मुलीकडे, प्रत्येक मुलीकडे बहिणीच्या नजरेने बघ, किंवा जर एखाद्या मुलीने तुझ्याकडे बघितलं किंवा तू एखाद्या मुलीकडे बघतो आहे तर तिचा पदर सांभाळण्याची तिला वेळ नको यायला. तर तिने एखाद्या वेळेस तिच्या केसामध्ये हात घातला तर इट्स ओके, पण तुझी नजर अशी नकोय की तिने तिचा पदर सावरावा की तिची साडी सावरावी. कुठेतरी अपब्रिंगिंगचा हा एक खूप जास्त स्ट्रॉंग मेसेज आहे. मला असं वाटतं का हा टॉपिक जर कव्हर अप करायचा असेल तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही फक्त मुलीचीच नाही तर मुलांची पण आहे. आणि मुलं हे सगळं काही घरातूनच शिकतात. सो पॅरेंट्सनीच आय थिंक ते सगळं शिकवायला पाहिजे आता मुलांना. सो ज्योतिताई, तुम्ही मल्टी टॅलेंटेड आहात, सिंगिंगमध्ये पण तुमचा खूप इंटरेस्ट आहे. तुम्ही पॉडकास्टच्या स्टार्टिंगला सांगितलं. सो आम्हाला काही 3-4 ओळी सॉंग्स एखादा तुम्ही सिंग करा ऑडियन्सला पण. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा. जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है. ला 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 ला. जिंदगी एक पहेली भी है, सुख दुख की सहेली भी है. जिंदगी एक वचन भी तो है, हंस के इसको निभाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे सबको निभाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे सबको निभाना पड़ेगा.
अतिशय सुंदर आवाज होता तुमचा, म्हणजे तुम्ही जे सॉन्ग सांगितलं खूपच छान. खरंच म्हणजे एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहेस. किती सोलफुल आवाज आहे आणि त्या गाण्याचे आपण लिरिक्स बघितले तर किती त्यांना सुद्धा अर्थ आहे आणि ते तुझ्या आवाजात तर अजूनच छान वाटले. खूपच छान. खरंच आजचं आपलं पूर्ण कॉन्व्हर्सेशन एक खूपच छान झालं. ब्युटी, सेल्फ डिफेन्स, परत मग मोटिवेशनल असं एक ओव्हरऑल आपलं डिस्कशन झालं. खूपच छान वाटलं आम्हाला आज तुझ्यासोबत. आणि एंड पण खूप छान झाला तुम्ही सॉन्ग. थँक्यू सो मच ज्योतिताई, तू आज इथे आलीस, आम्हाला तुझ्या लाईफ जर्नीबद्दल सांगितलंस. भरपूर गोष्टींवर आपण आज डिस्कशन केलं आहे. आता मला असं वाटतं का तू एक छोटासा मेसेज ऑडियन्ससाठी काही दिलास तर. की प्रत्येकाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी एक मोटिवेशन हवं असतं, पण दुसऱ्यांसाठी मोटिवेशन बनण्याच्या आधी तो सोर्स ऑफ मोटिवेशन आपल्या स्वतःमध्ये आपल्याला निर्माण करावा लागतो. आणि जेव्हा स्वचा अभिमान जागृत होतो, जेव्हा आपण सेल्फ मोटिवेटेड होतो, तेव्हा आपण इतरांना मोटिवेट करू शकतो. तर याच्याशी रिलेटेड एक खूप सुंदर संस्कृतच्या 4 ओळी आहे. मी जिथेही जात असते तिथे मी नक्कीच सांगत असते आणि आजही मला इथे सांगाव्याशा वाटत आहे त्या, की विपत्ति में विरोध में अडिग रहो अटल रहो. विपत्ति में विरोध में अडिग रहो अटल रहो. विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो. विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो. तपा है जो जला है जो, चमक उसी में आई है. समस्त तारतम्य भी बढ़े चलो. विपत्ति में विरोध में अडिग रहो अटल रहो. विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो. अरे वा, खूप सुंदर. तुम्ही असं जास्त एक पॉवरफुल मेसेज भेटला आणि आजच्या तुझ्या या जर्नीमधून आम्हाला पण आणि नक्कीच ऑडियन्सला पण खूप काही शिकायला मिळणार आहे ज्योतिताई. आणि मला हे सांगायला आवडेल का आज तुझ्यासाठी खास अमर हर्बल्सकडून एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर आलेलं आहे आणि आम्हाला ते तुला द्यायला आवडेल. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. सो ज्योतिताई, तुम्हाला आजचा अनस्क्रिप्टेड सोल्सवरचा अनुभव कसा वाटला? खूपच छान वाटला तुम्हाला दोघांबरोबर कॉन्व्हर्सेशन करून आणि या सगळ्या प्रश्न उत्तरांच्या याच्यातून खूप छान वाटलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे की जितकं समाजासाठी देणं लागतो आपण, तो मेसेज त्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे, क्लिअरिटी देणं गरजेचं आहे. आणि आज आपण म्हणतो की आपल्याला खूप लोक फॉलो करतात, तर आयुष्यामध्ये माझं एक तत्व आहे की आपण कुणाला तरी मोटिवेशन म्हणून समजण्यापेक्षा आपण स्वतःसाठी मोटिवेशन होऊया. एक्झाम्पल सेट केलं पाहिजे. हां, लोकांनी आपल्याला पाहून मोटिवेट झालं पाहिजे असं. तर तुमच्याबरोबरचा आजचा अनुभव खूपच छान वाटला आणि परत तुमच्याबरोबर अनस्क्रिप्टेड सोलवरती यायला मला नक्की आवडेल.